गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये आयुष महेश पवार या 1.5 वर्षाच्या मुलावर दरवाजात खेळत असताना कुत्र्याने हल्ला केला व स्नेहल जाधव वय वर्ष 24 यांच्यावर देखील हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉलेज विद्यार्थी रस्त्यावरून जात असताना कुत्र्याने हल्ला केला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. सध्या इचलकरंजी शहरामध्ये कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी व त्यांच्या सहकार्यांनी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदनाद्वारे केली आहे. इचलकरंजी शहरामध्ये कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळतोय. शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एका 1.5 वर्षाचा आयुष महेश पवार हा चिमुकला आपल्या दरवाजामध्ये खेळत असताना तेथील 3-4 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मुलगा ओरडत असल्याने त्याच्या आईवडिलांनी तात्काळ येऊन कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी स्नेहल जाधव या कॉलेज विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना 5 ते 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. यामध्ये विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. शहरामध्ये भर वस्तीमध्ये रात्री व दिवसाच्या वेळेस कुत्र्यांचा घोळका गाडीवरून जाणाऱ्या व पादचाऱ्यांच्या पाठीमागे लागून हल्ला करतोय. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने 25-26 जणांचा चावा घेऊन लचके तोडून नागरिकांना गंभीर जखमी केलं होतं. तरी सुद्धा महापालिकेचे डोळे उघडले नाहीत. आज एका मुलावर व विद्यार्थिनीवर कुत्र्याने हल्ला केल्यामुळे पालकवर्गांमधून सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. जर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलाय.